निंगे अगं काय काय करायलास काय? अगं काय नाही, मला जागा राहायचं की नाही, मग मला असं करावं लागेल. निंगे काय डोसक्यावर पडलेस काय? असलं काय बी करायचं नाही आधीच सांगून ठेवतो. त्यापेक्षा झोपूया आपण, सकाळी उठून बघूया काय करायचं ते. नाही कमळे, तुझं काम तुला रात्रीच पुरं करावं लागेल, लय महत्वाचं आहे ते. ए काय चाललंय? इच्छा तर आता का आता अभ्यासाचं बी बोलायचं नाही वय आम्ही का त्यात बी तुमचं नियम नागासारखं डुलायले. निंगी नाही म्हणजे नक्कीच ते कोपऱ्यात झोपलेली असणार. आता चान्स आहे लाईट घालवायचा. निंगी झोपली ना, आता मी लाईट बंद करते. अगं ए, काय प्रकार आहे? माझी मस्करी चालली होय? मस्करी आम्ही नाही, तुम्हीच करायला आमची. आणि याआधी कधीच तुम्ही आमच्यावर असा खारकावून बसला नाही सा. आणि मग आजच तुम्हाला काय उक्की आली हा? अचानक असं काय झालंय का? तुम्हाला आमच्यावर कोणी नजर ठेवायला सांगितलंय? काय? कोणी सांगायला कशाला पाहिजे? अहो मग जावा की, जाऊन झोपा की तुमच्या खोलीत. आणि आमचं काही डोसकं फिरले म्हणून आम्ही लाईटी लावून बसलेलो नाही. आमचं काम झालं की आम्ही झोपणारच आहे. आणि तसं बी उद्या कमळीचं प्रेझेंटेशन आहे, आणि ते बी अन्नपूर्ण मॅडमांसमोर. मग समजा त्यांनी विचारलं की का ग बाई का नाही झालं काम, तर मग काय सांगायचं? मी तर बाई सगळं खरं खरं सांगून टाकणार आहे बघ. अगं हे पोरीनो, अगं मी तुम्हाला कुठं अडवतेय? तुम्हाला पाहिजे ते तुम्ही काम करा ना, आणि मला माझं काम करू द्या. मग अशी निंगी म्हणली ते बी खरंच आहे. वॉर्डन मॅडमने याआधी तर आम्हाला रात्रीच अभ्यासाला बसलाय का नाही हे कधी विचारलं नाही. मग आजच काय अशा वागायला लागल्यात? मी तुझं आयुष्य बर्बाद करणार. यापुढे तू जेव्हा जेव्हा माझं नाव काढशील किंवा जेव्हा जेव्हा माझ्या नावाचा उल्लेख करशील त्यावेळेस तुझा काळजाचा थरका उडेल. नाही कमळे, आपल्या आबांची शिकवण काय आहे? किती बी संकट आली तरी आपण थांबायचं नाही, खचायचं नाही. सर, हे मीटिंगचं तुम्ही मला असं अचानक का कळवलं? आपण कॉलेजमधल्या कल्चरल ॲक्टिव्हिटीजबद्दलची मीटिंग तर जानेवारीत घेणार होतो ना? नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे मॅडम, पण काय आहे ना की जानेवारीमध्ये मी काही दिवस बाहेर असणार आहे, म्हणून म्हटलं आत्ताच करून घेऊया. अहो मग व्हाईस प्रिन्सिपलना सांगायचं ना. नाही म्हणजे मी काय म्हटलं की एक छोटंसं प्रेझेंटेशन तर आहे, फार वेळ लागणार नाही. ठीक आहे, ठीक. तसंही मी पुढचे 2-3 दिवस इथे नाही आहे. चालेल, करूया. सर आत येऊ? हां ये. चला, आपली GS आलेली आहे. चला कमळी, लगेच ताबडतोब प्रेझेंटेशनला सुरुवात करा. सर मॅडम, प्रत्येक शिक्षण संस्थेत सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे स्वच्छता. आपण जिथं शिकतोय, जिथं ज्ञान घेतो, ती जागा जर स्वच्छ नसेल तर तिथं शिक्षण घ्यायचं सोडात, आपण तिथं बसू बी शकत नाही. म्हणून तर संत गाडगे बाबांनी लोकजीवन उजळण्यासाठी हातच्या खराठ्यानं गावोगावी जाऊन रस्ते झाडून काढले.
त्यांनी समाजाला फक्त समाजातली स्वच्छता नाही तर मनाची स्वच्छता किती महत्त्वाची असते हे त्यांच्या कीर्तनातनं सांगितलं. आणि म्हणूनच त्यांचाच आशीर्वाद घेऊन आपण आपल्या कॉलेजमध्ये एक स्वच्छतेचा उपक्रम राबवणार आहे. आणि यासाठीच मी असं ठरवलंय की दर महिन्याला प्रत्येक वर्गानं आपलं कॉलेज आणि आजूबाजूचा परिसर याची स्वच्छतेची जबाबदारी घ्यायची. ज्यानं काय होईल, प्रत्येक मुलाला त्याची सवय लागल आणि स्वच्छतेची काय गरज असते हे बी कळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जानेवारीत संक्रांतीचा सण येणार आहे, तर आपण त्या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला ह्यो कार्यक्रम करणार आहे. म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे आपण ज्यांच्या संग बोलत नाही किंवा ज्यांच्या संग आपण भांडलोय त्यासनी तिळगुळ द्यायचं आणि नाईलाजानी का होईना 5 मिनिटं त्यांच्या संग गोड गोड बोलायचं. आणि त्याच दिवशी आपण ट्रेडिशनल डे बी करतोय. त्यानंतर आपण गुलाबचा फाहीचा गुलमोहर ही हिचा तळहाताच्या रेषांवरती ताबा ही हिचा वादळ वारे हिचेत सारे हिच्याच बोरी बाभळी कमळी कमळी. छान कमळी. संक्रांत समारंभाची कल्पना खूपच गोड आहे. म्हणजे त्या दिवशी कॉलेजमध्ये तिळगुळाचा गोडवा पसरणार आणि शब्दांचाही गोडवा पसरणार आणि एकमेकांमधला दुरावा दूर होणार. आणि आपण एक गोष्ट करू शकतो ती म्हणजे आपल्या कॉलेजची एक विद्यार्थिनी आहे, तिचे वडील योगासनाचा शिक्षक आहेत. मग आपण काय करू शकतो, दर आठवड्यात आपल्या सभागृहात त्यांचं एक सेशन ठेवू शकतो, ते बी फुकट. कुणालाच पैसे द्यायची गरज नाही. ह्या उपक्रमामुळे मुलांना आरोग्याची किंमत कळेल आणि ते तब्येतीची काळजी घेतील. आणि सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम रक्तदान शिबिर. मी आपल्या कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करायचं म्हणतोय. म्हणजे या उपक्रमातनं सगळ्यांना रक्तदानाचं महत्त्व बी कळेल आणि प्रत्येक हॉस्पिटलला आणि ब्लड बँकला रक्त पुरवठा बी होईल. एक माणूस दुसऱ्या माणसाच्या मदतीला उभं राहिलाच पाहिजे, ही शिकवण आपण ह्या उपक्रमातनं सगळ्यांना द्यायची. आत्तापुरतं तरी एवढंच करतोय. सुख करता सुख करता. काय अगं, चांगल्या कामाची सुरुवात ही गणेशाच्या वंदनाने होते म्हणून पटकन तोंडून निघून गेलं. सुख करता दुःख हरता. बघ आता तूच. फारच सुंदर केलंस प्रेझेंटेशन. आणि विशेषतः संक्रांत समारंभ, तिळगुळ घ्या गोड बोला हा कार्यक्रम किंवा रक्तदानाचं शिबिर असे कार्यक्रम या कॉलेजमध्ये पूर्वी कधीच झाले नव्हते. कमळी, तुझ्यामुळे समाजाला उपयुक्त असे कार्यक्रम आपण कॉलेजमध्ये राबवणार आहोत. छान, खूप छान.